एका बाळाला जन्म देण्यामागे काहीतरी पर्पज असावा असं तुम्ही खूप ठामपणे सांगता. अगदी बरोबर. तर तुमचा हा पर्पज की गर्भसंस्कार आपण करावा या डिसिजनवर तुम्ही कसे आलात? खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे. 13 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींच्या डेव्हलपमेंटसाठी पिंपरी चिंचवडमधून मी काम करत होतो आणि हे काम करत असताना अनेक पालकं माझ्याकडे यायचे आणि पालकांचे प्रश्न काय असायचे तर बाळांच्या समस्या. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळं जेव्हा मोठी व्हायला लागतात आणि त्यावेळेला जर का त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला घेऊन, त्यांच्या इमोशनल इश्यूजना घेऊन, त्यांच्या बिहेवियरल इश्यूजना घेऊन जेव्हा पालक फ्रस्ट्रेटेड असतात तेव्हा ते पालक माझ्यापर्यंत पोचायचे आणि मग काउन्सिलिंग्स व्हायचे, आम्ही डिस्कशन्स व्हायचे आणि हे डिस्कशन्स करत असताना बरेचदा काही वेळेला आई बोलून जायची की प्रेग्नन्सीमध्ये मला हे इश्यूज होते आणि त्याचाच की काय परिणाम म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. म्हणजे गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारे हेच कपल प्रॉब्लेम झाल्यानंतर मात्र फ्रस्ट्रेटेड आणि वरीड आपल्याला जाणवतात. हे जेव्हा त्या आईनं शेअर केला मला सहज डोक्यात आलं की यार खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काही संबंध आहे का. आणि मग त्याच्यावरती मी अभ्यास करायला सुरुवात केलं. पर्पज कसा मिळाला तर मी माझ्या आईला पाहिलेलं नाही आहे. मी 7 महिन्यांचा असताना ती वारली आणि त्यानंतर मला पुन्हा तिला कधीच पाहता आलं नाही, ना फोटोत ना कुठे ना कुठे. त्यामुळे मला एक नेहमी रिग्रेट वाटायचं की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. आणि ज्या दिवशी हा विषय समोर आला त्या दिवशी मला पटकन रिअलाईज झालं की यस मी गर्भवती महिलांना मदत करू शकतो. सो मला माझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं, या कार्याच्या माध्यमातून मी भारतातल्या जगातल्या अनेक आयांची सेवा करण्याची मला संधी मिळणार आहे.